मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, भारतीय संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये 3 अतिशय महत्त्वपूर्ण विधेयकं ही मांडण्यात आलेली आहेत. तिन्ही विधेयकं आपल्याला यासाठी समजून घेणं गरजेचं आहे, की यांचा जो मुख्य उद्देश आहे तो प्रामुख्याने विकसित भारत 2047 तो उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातनं हे तिन्ही विधेयकं मांडली गेलेली आहेत. त्यामुळे हे जे 3 विधेयक आहेत त्यातलं पहिलं जे आपल्या अणुक्षेत्राशी निगडीत आहे, ज्याला सिव्हिलियन न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भामधलं आहे. दुसरं इन्शुरन्स सेक्टर रिफॉर्मच्या संदर्भामधलं आहे आणि तिसरं हायर एज्युकेशनच्या रिफॉर्म संदर्भातलं आहे. या तिन्हीला आपण अत्यंत सविस्तरपणे समजून घेणार आहोत आपल्या बॅक टू बॅक व्हिडिओजमध्ये आणि याचा नेमका उद्देश काय, याच्यातल्या तरतुदी काय आहेत आणि याचे परिणाम कशा पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही विधेयकं आपल्याला यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातनं भविष्यामध्ये फार मोठ्या घडामोडी ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये घडणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही विधेयकं समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं राहणार आहे. आज आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत, तो प्रामुख्याने जे आण्विक क्षेत्रामध्ये विशेष करून न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारं जे शांती विधेयक आहे. ज्याचा चा फुल फॉर्म जो आहे, तो प्रामुख्याने सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात शांती विधेयक 2025 हे कालच लोकसभेमध्ये मंजूर झालं आणि ते आता राज्यसभेकडे आहे. तिथनंही ते स्वाभाविकपणे येत्या काळामध्ये मंजूर होईल आणि ते कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. हे विधेयक आपल्याला यासाठी त्याच्या तरतुदी समजून घेणं गरजेचं आहे. त्यात काही तांत्रिक भाग आहे. परंतु एकूणच भारताची ऊर्जेची गरज लक्षात घेता भविष्यामध्ये अणुऊर्जा कशा पद्धतीने महत्त्वाची बनणार आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून कोणते बदल हे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये होणार आहेत, त्या दृष्टिकोनातनं आपल्याला हे विधेयक समजून घेणं गरजेचं राहणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, की आपण आता विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रयत्न हा सुरू आहे. विशेष करून आपला जो मिडल इन्कम ग्रुपचा देश आहे, त्याला आपल्याला डेव्हलप नेशन कशा पद्धतीने बनवता येईल म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा वाढवून तो साधारणतः 10 ट्रिलियनपर्यंत घेऊन जाणं हा तर एक आहेच आहे. मात्र त्याहीपेक्षा पर कॅपिटा इन्कम जो भारतीयांचा आहे तो साधारणतः $2800 हा सध्या आहे. तो वाढून साधारणतः $10,000 आपल्याला कशा पद्धतीने घेऊन जाता येईल या दोन्ही दृष्टिकोनातनं सध्या भारताचे पावलं टाकणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये एकूणच केंद्र सरकारकडनं ज्याही उपाययोजना होत आहेत किंवा ज्याही पुढाकार घेतले जात आहेत, याचं प्रामुख्याने उद्दिष्ट 2047 मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आहे. आणि त्या विकसित भारत बनणं म्हणजे काय? तर विकसित भारत म्हणजे भारताला एक पद्धतीने प्रॉडक्ट नेशन बनवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं अनेक फ्लॅगशिप प्रोग्राम्स हे सुरू केले गेलेत, जसं आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया असेल. या सगळ्यांची जी महत्त्वाची गरज आहे ती प्रामुख्याने ऊर्जेची गरज आहे. आणि या ऊर्जेची गरज जी आहे, जी प्रामुख्याने आत्तापर्यंत आपण केवळ कोळशापासून जी विजेचं उत्पादन होतं, ज्याला आपण थर्मल एनर्जी असं म्हणतो, ते प्रामुख्याने भारतामधला विजेचा मुख्य स्रोत आहे. आज भारतामध्ये जवळपास 60% एनर्जी जनरेशन जी होती आहे, ऊर्जेचं उत्पादन जे होतं ते थर्मल प्रोजेक्ट्समधनं होतं आहे. आणि याच्यामधनं कार्बन डायऑक्साईडचं इमिशन हे मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्यामुळे भारत आता अनेक आंतरराष्ट्रीय करारांचा सदस्य आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये भारताची कमिटमेंट आहे, की आपण जे CO2चं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन आहे, उत्सर्जन जे आहे, ते आपल्याला पिरियॉडिकली कमी करत जायचं आहे. आणि ते जर तुम्हाला कमी करायचं असेल, तर तुम्हाला एनर्जीचे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस, की ज्याच्यातनं हे उत्सर्जन अतिशय कमी होतं, असे सोर्सेस तुम्हाला एक्सप्लोर करावे लागतील किंवा ते तुम्हाला शोधावे लागतील. आणि त्यामुळे न्यूक्लिअर एनर्जी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण जर बघितलं तर आज भारतामध्ये साधारणतः 24 न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत. या 24 न्यूक्लिअर रिएक्टर्सच्या माध्यमातून भारतामध्ये जी अणुवीज निर्मिती होते, ती साधारणतः 8 गिगावॅट एवढी होते. आता जर आपण जगामधल्या इतर देशांबरोबर भारताची तुलना केली, तर आपल्याला असं दिसून येईल की भारताचं हे उत्पादन जे आहे विजेचं, न्यूक्लिअर एनर्जीचं, ते कंपॅरेटिव्हली तुलनात्मकदृष्ट्या अतिशय कमी आहे. जर आपण अमेरिकेबरोबर भारताची तुलना केली, तर आज अमेरिकेमध्ये साधारणतः 100 गिगावॅट हे न्यूक्लिअर एनर्जीचं प्रोडक्शन आहे. त्याच्या खालोखाल फ्रान्सचा नंबर येतो. फ्रान्समध्ये 65 गिगावॅट हे न्यूक्लिअर एनर्जीचं प्रोडक्शन आहे. त्याच्या खालोखाल चीनचा नंबर येतो
चीनमध्ये 58 गिगावॅट हे न्यूक्लिअर एनर्जीचं उत्पादन आहे. त्याच्या तुलनेमध्ये भारतामध्ये मात्र ते 8 गिगावॅट एवढंच आहे. आणि आपल्याला 2047 पर्यंत भारताने जे उद्दिष्ट निर्धारित केलेलं आहे ते प्रामुख्याने 2047 पर्यंत भारतामध्ये 100 गिगावॅट एवढं न्यूक्लिअर एनर्जीचं उत्पन्न असेल. आणि हे जर तुम्हाला उद्दिष्ट गाठायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे यापूर्वी जे आण्विक क्षेत्राशी किंवा आण्विक एनर्जीशी किंवा न्यूक्लिअर एनर्जी संदर्भामध्ये जे कायदे होते त्यामध्ये प्रामुख्याने बदल घडवून आणावा लागेल. जोपर्यंत तुम्ही हे कायदे बदलणार नाही आणि जोपर्यंत प्रायव्हेट प्लेयर्सला तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व करणार नाही तोपर्यंत भारताला 100 गिगावॅटचं उद्दिष्ट गाठणं हे अवघड आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे जे विधेयक आहे याचं डिझाईन केलं गेलेलं आहे, त्याची मांडणी केली गेली आहे. मित्रांनो, या विधेयकाच्या माध्यमातून 2 यापूर्वीचे महत्त्वाचे जे कायदे आहेत जे या क्षेत्राशी निगडीत आहेत, न्यूक्लिअर एनर्जीशी निगडीत आहेत, त्या कायद्यामध्ये सुधारणा होणार आहे. त्यातला जो पहिला कायदा आहे हा 1962चा न्यूक्लिअर एनर्जी ॲक्ट आहे. हा जो न्यूक्लिअर एनर्जी ॲक्ट आहे ज्याच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की भारतामध्ये न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भामधल्या ज्याही गोष्टी असतील त्या पूर्णपणे सरकारी अखत्यारीमधल्या असतील, सरकारी कंपन्यांकडनं केले जाईल, त्यामध्ये कोणत्याही प्रायव्हेट प्लेयरला प्रवेश नसेल. हा 1962चा आपला न्यूक्लिअर एनर्जी ॲक्ट सांगतो. त्यामुळे पहिले तर तुम्हाला त्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल जर तुम्हाला प्रायव्हेट प्लेयर्सला आणि FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जीच्या सेक्टरमध्ये आणायची असेल. तर हा जो FDI आहे हा साधारणतः हे जे बिल लोकसभेने मंजूर केलं त्याच्या माध्यमातून 49% म्हणजे 49% FDI आपण अलाउड करतो आहोत. आणि प्रायव्हेट प्लेयर्सला म्हणजे प्रायव्हेट खाजगी कंपन्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे मी येईल, त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगेल ज्या इंटरेस्टेड आहेत, तर त्यांना जर अलाउड करायचं असेल तर तुम्हाला पहिले 1962चा ॲक्ट जो आहे तो अमेंड करावा लागेल. त्यामुळे या विधेयकाच्या माध्यमातून 1962चा ॲक्ट अमेंड होतोय, ही पहिली बाब. दुसरी बाब याच्यामध्ये आहे की 2010 मध्ये भारतामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण कायदा तयार केला गेला. जेव्हा मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला ज्याला न्यूक्लिअर डॅमेज लिॲबिलिटी ॲक्ट असं म्हणतात. न्यूक्लिअर डॅमेज लिॲबिलिटी ॲक्ट याचा अर्थ असा होतो की जर भारतामध्ये एखादा न्यूक्लिअर डॅमेज झाला किंवा ॲक्सिडेंट झाला, जसा फुकुशिमामध्ये जपानमध्ये 2011 मध्ये ॲक्सिडेंट झालेला होता आणि ज्याची प्रचंड मोठी हानी झाली आणि त्यामुळे अशा प्रकारच्या न्यूक्लिअर प्लॅन्टची सेफ्टी हा चर्चेचा विषय आला. भारताने यापूर्वी न्यूक्लिअरचं नाही परंतु आपण भोपाळची जी गॅस दुर्घटना आहे ही भारताने अनुभवलेली आहे. जरी त्याचा संबंध न्यूक्लिअरशी नसला तरी त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स हे इन्व्हॉल्ड होते. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा ह्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 2010 मध्ये हा एक कायदा तयार केला गेला आणि ज्यामधनं जर भारतामध्ये न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाला तर त्याची जबाबदारी कोणावरती निश्चित करायची. मित्रांनो, आता ही गोष्ट तुम्हाला थोडक्यात आणि तांत्रिक जरी भाग असला तरी मी सोप्यात सोपं करून तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा एखादी न्यूक्लिअर प्लांट हा इन्स्टॉल केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये 2 भाग असतात. म्हणजे त्यासाठी लागणारं न्यूक्लिअर रिॲक्टर असेल, टेक्नॉलॉजी असेल, इक्विपमेंट असेल, हे सप्लाय करणारे काही देश असतात, काही कंपन्या असतात. आणि त्यानंतर ते सप्लाय झाल्यावर इन्स्टॉल झाल्यावरती त्याला ऑपरेट करणारे हा दुसरा भाग असतो. आता सप्लायर आणि ऑपरेटर म्हणजे ऑपरेट करणारी पण एखादी कंपनी असू शकते. त्यामुळे ह्या 2 महत्त्वाचे एलिमेंट्स हे तुमच्या कोणत्याही न्यूक्लिअर प्लांट्समध्ये असतात. आता आपण असं बघतो की जर तुम्ही जगाचा एकूणच जर विचार केला की जगामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय नियम आहे जर एखादा न्यूक्लिअर ॲक्सिडेंट एखाद्या देशामध्ये घडला तर या बाबतीमध्ये 1960 मध्ये पॅरिस कन्व्हेन्शन झालं होतं, म्हणजे पॅरिस करार झाला होता. हा जो 1960चा पॅरिस करार आहे त्याच्यानुसार हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की जर एखाद्या देशामध्ये अशा स्वरूपाचा न्यूक्लिअर डॅमेज झाला किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याची जी 100% जबाबदारी आहे ती ऑपरेटरची असते, सप्लायरची नाही. हा जागतिक नियम आहे आणि जगातल्या बहुसंख्य देशांनी हा नियम ज्यांनी पॅरिस कन्व्हेन्शनवरती स्वाक्षरी केलेली आहे त्यांनी हा नियम ॲक्सेप्ट केला आहे. आपण जपानचं उदाहरण घेऊ. जपानमध्ये 2011 मध्ये फुकुशिमा हा न्यूक्लिअर ॲक्सिडेंट घडलेला होता आणि त्यामध्ये जपानने देखील हा नियम ॲक्सेप्ट केलेला आहे. त्याची संपूर्ण वसुली जी आहे त्या ॲक्सिडेंटचं जे कॉम्पन्सेशन आहे ते कॉम्पन्सेशन जे आहे ते प्रामुख्याने ऑपरेटरकडनं वसूल करण्यात आलेलं होतं.
आपण सर्व युरोपियन देश बघितले, अमेरिका पाहिलं, या सगळ्यांमध्ये ही प्रोव्हिजन त्यांनी पॅरिस कन्व्हेन्शन जवळपास सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यानुसार न्यूक्लिअर ॲक्सिडेंट किंवा डॅमेज झाला तर अशा स्वरूपाची जी जबाबदारी आहे तो जो प्लांट ऑपरेट करतो ही प्रामुख्याने त्याची जबाबदारी आहे. मात्र 2010 मध्ये भारतामध्ये जो न्यूक्लिअर लिॲबिलिटी डॅमेज ॲक्ट तयार केला गेला, त्यामध्ये जो सप्लायर आहे तो सप्लायर पण जबाबदार असेल अशा प्रकारची तरतूद टाकली गेली. एवढंच नाहीये, तर त्या सप्लायरवरला आपल्या नॉर्मल कोर्ट्समध्ये देखील त्याच्या विरुद्ध खटला चालू शकतो, अशा प्रकारची प्रोव्हिजन टाकण्यात आली. आणि त्यामुळे झालं काय, की आंतरराष्ट्रीय कायदा काहीतरी वेगळं सांगतोय आणि भारतामध्ये 2010चा कायदा काहीतरी वेगळं सांगतोय. त्यामुळे आता हे जे विधेयक आणलेलं आहे, या विधेयकाच्या माध्यमातनं आपण हा जो प्रामुख्याने 2010 मधला कायदा जो होता, त्या कायद्यामध्ये महत्त्वाची दुरुस्ती करतोय. आणि आता आपण याच्यामधनं जो सप्लायरचा रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग होता, तो पूर्णपणे वगळतो आहोत. आता जर भारतामध्ये भविष्यामध्ये अशी एखादी दुर्घटना घडली, तर त्यासाठी सप्लायरला जबाबदार धरलं जाणार नाही. आता जबाबदार केवळ ऑपरेटरला धरलं जाईल. त्यामुळे 2010च्या कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती आपण ह्या विधेयकाच्या माध्यमातून करतोय. आता बघा, 1962चा न्यूक्लिअर एनर्जी ॲक्ट आणि 2010चा न्यूक्लिअर डॅमेज लिॲबिलिटी ॲक्ट असे 2 कायद्यांमध्ये सुधारणा आपण हे जे विधेयक, शांती विधेयक जे लोकसभेने मंजूर केलं, त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, याच्याला सुरुवात सगळी कशी झाली हे आपल्याला समजून घेणं थोडं गरजेचं आहे. थोडक्यात इतिहास आहे, पण त्याला जागतिक अँगल आहे आणि तो समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. नंतर आपण थोड्या तरतुदींकडे जाऊ या विधेयकाच्या. ह्या सगळ्यांची सुरुवात जी झाली ही प्रामुख्याने 2008 मध्ये झाली. 2008 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते, तेव्हा भारताने एक ऐतिहासिक करार अमेरिकेबरोबर केला. मित्रांनो, लक्षात घ्या की अमेरिकेने आपल्या साधारणतः 250 वर्षांच्या इतिहासामध्ये म्हणा, आणि आपण ज्याला असं म्हणू की भारताच्या स्वातंत्र्यानंतर पण भारताने पहिल्यांदा अमेरिकेने एखाद्या खाजगी देशाबरोबर किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल देशाबरोबर एकमेव ॲग्रीमेंट केला, आणि तो भारत आहे, ज्याला सिव्हिलियन न्यूक्लिअर ॲग्रीमेंट, ज्याला ॲग्रीमेंट 123 असं, ज्याला पॉप्युलरली 123 ॲक्ट असं म्हणलं जातं किंवा ॲग्रीमेंट म्हणलं जातं. आणि तो अमेरिकेने भारताबरोबर केला. तेव्हा जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. हा अतिशय महत्त्वाचा भाग होता आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या न्यूक्लिअर सेक्टर्समध्ये प्रायव्हेट प्लेयर्स येणार होते. मग त्यानंतर भारताने पहिला ॲग्रीमेंट अमेरिकेबरोबर केला आणि त्याच्यानंतर लागोलाग भारताने एक ॲग्रीमेंट म्हणजे फ्रान्स बरोबर केला. आता अमेरिकेची एक कंपनी जिला वेस्टिंगहाऊस असं म्हणतात आणि फ्रान्सची एक कंपनी जिला आरेवा, असे 2 कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या भारतामध्ये येणार होत्या आणि आपल्या अणुक्षेत्रामध्ये त्या आपल्याबरोबर जॉईंट व्हेंचर म्हणा किंवा त्यांचे स्वतःचे प्लॅन्ट्स म्हणा, ह्या त्या करणार होत्या. मात्र काय झालं की दरम्यानच्या काळात 2010 मध्ये हा कायदा आला आणि ह्या कायद्यामध्ये जी तरतूद टाकली गेली की जे सप्लायर्स आहेत त्यांना पण जबाबदार धरलं जाईल, आणि त्यामुळे हे देश सगळे घाबरले आणि त्यांनी भारतामध्ये यायला जवळपास नकार दिला. लक्षात घ्या, साधारणतः हा 2010 मध्ये झालेला कायदा आहे. त्याच्यानंतर 15 वर्ष जी होती, या 15 वर्षामध्ये फॉरेनच्या कंपन्या, न्यूक्लिअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या, मग तुम्हाला माहिती की ज्या 4 प्रमुख न्यूक्लिअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, त्याचं नाव मी वेस्टिंगहाऊस एक घेतलंय, आरेवा घेतलंय, आणि त्याच्यानंतर जपानच्या 2 आहेत, त्याच्यात तोशिबाचा पण समावेश होतो. या कंपन्या ज्या आहेत या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिलक्टंट होत्या, कारण भारताचा जो डोमेस्टिक ॲक्ट होता हा आंतरराष्ट्रीय कायद्याशी जुळणारा नव्हता, तो त्याच्या कंभवना विरोधामध्ये जाणारा होता. त्यामुळे या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि जर तुम्हाला 100 गिगावॅट पर्यंत तुमचं उत्पादन घेऊन जायचं असेल तर ते प्रायव्हेट प्लेयरशिवाय शक्य नव्हतं. मग ह्या 15 वर्षात झालं काय, हा जर प्रश्न तुमच्या मनात आला तर मी तुम्हाला सांगतो की 2010चा कायदा झाल्यानंतर आपल्याकडे एकही फॉरेन कंपनी आली नाही. फक्त एकमेव कंपनी जी आली ती म्हणजे रोझॅटम, ही रशियाची कंपनी होती आणि जिने कुडानकुलममध्ये आपले जे 6 न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत ते रोझॅटम बरोबर आपलं जॉईंट कोलॅबोरेशन आहे. त्यामुळे एकमेव खाजगी कंपनी जी भारतामध्ये आपल्या न्यूक्लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याच्याकडे हे सगळा कंट्रोल आहे पूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या प्रोडक्शनचा, यांच्याबरोबर एकमेव फॉरेनची कंपनी काम करते आणि ती रोझॅटम आहे आणि ती रशियाची कंपनी आहे. आता असं होणार आहे की त्यामुळे
एक पद्धतीने हे प्रोडक्शन वाढवायचं जर असेल, तर तुम्हाला काही नवीन प्रवाह आणावे लागतील. जसं स्मॉल रिएक्टर्स आहेत. हे स्मॉल रिएक्टर्स आता जगभर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स त्याला म्हणतात. हे आता जगभर वापरले जात आहेत. मग दरम्यानच्या काळात काय झालं, की 2013 मध्ये ज्या वेळेला पुन्हा एकदा बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते जेव्हा भारतामध्ये आले, त्यावेळेला आणखीन एक प्रस्ताव पुढे आला, की एक इन्शुरन्सचा पूल तयार करू. म्हणजे असा डॅमेज जर झाला, तर एक कॉमन इन्शुरन्सचा पूल तयार केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून एक कॉम्पन्सेशन दिलं जाईल. मात्र त्यालाही कोणत्या कंपन्यांनी रिस्पॉन्ड केलेलं नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले 20 जानेवारी 2025 मध्ये त्यांनी जेव्हा चार्ज घेतला अध्यक्षपदाचा, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे एकाच महिन्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटायला गेले. आणि पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या व्हिजिटवरती गेलेले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इच्छा व्यक्त केली, की अमेरिकेला भारताला न्यूक्लिअर रिॲक्टर्स विकायचे आहेत, ज्याला प्रामुख्याने स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स असं म्हणतात. हे भारताला विकायचे आहेत. आणि त्यानंतर आपण असं बघतो, की आपली पण ही गरज आहे, की आपल्याकडे फॉरेन प्लेयर्स हे यामध्ये येणं गरजेचं होतं. आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं हे विधेयक जे आहे ते महत्त्वपूर्ण विधेयक या ठिकाणी मांडलं गेलं. आता बघा, की यामधली मी काही तुम्हाला महत्त्वाच्या, कारण खूप मोठं विधेयक आहे, आपल्याला एवढं खोलात जायची गरज नाही, पण काही महत्त्वाच्या तरतुदी मी तुम्हाला सांगतो. आता काय झालंय, की जर यामध्ये आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रायव्हेट प्लेयर्स अलाउड केलेले आहेत. 1962 चा ऍक्ट अमेंड केला. 49% FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण न्यूक्लिअर सेक्टरमध्ये अलाउड केलं. आणि जो 2010 चा ऍक्ट आपण अमेंड केला, त्यानुसार आता सप्लायरची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे काढून टाकली आणि ऑपरेटरची रिस्पॉन्सिबिलिटी ठेवली. आता बघा, ऑपरेटरची रिस्पॉन्सिबिलिटीचं पण लिमिट ठरवण्यात आलेलं आहे. आणि हे जे लिमिट आहे, हे 100 crores पासून 3000 crores म्हणजे 100 कोटींपासून 3000 कोटींपर्यंत, मॅक्सिमम 3000 कोटींपर्यंतचं हे लिमिट ठरवण्यात आलेलं आहे. आता मात्र मित्रांनो, या ठिकाणी एक तांत्रिक बाब मी तुम्हाला समजून सांगतो, की ज्या प्रमुख देश आहेत, फॉर एक्झाम्पल जपानचं उदाहरण तुम्ही घ्या. जपाननी जरी रिस्पॉन्सिबिलिटी न्यूक्लिअर ॲक्सिडेंटची ही ऑपरेटरवरती ठेवलेली असली, तरी कॉम्पन्सेशनचं लिमिट ठरवलेलं नाही. हे प्रामुख्याने हा एक महत्त्वाचा बदल जो ह्या विधेयकामध्ये, शांती विधेयकामध्ये आहे. म्हणजे तुम्ही किती कॉम्पन्सेशन द्यायचं ऑपरेटरनी, हे जसं यांनी सांगितलं, की 3000 कोटी पर्यंतचं मॅक्सिमम कॉम्पन्सेशन असेल, हे काही जपाननी ठरवलेलं नाहीये. जपाननी मात्र जो फुकुशिमाचा ॲक्सिडेंट झाला होता 2011 मध्ये, त्याच्यामध्ये जे कॉम्पन्सेशन दिलं गेलं जपानच्या कोर्टाने सांगितल्यानुसार, ते साधारणतः 97 अब्ज डॉलर्समध्ये होतं. 97 अब्ज डॉलर्स एवढं प्रचंड मोठं कॉम्पन्सेशन जे होतं ते या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि बाकी देशांनी सुद्धा ऑपरेटरनी किती नुकसान भरपाई द्यायची याचं लिमिट ठरवलं नाही. मात्र आपल्या शांती ॲक्टमध्ये हे लिमिट निर्धारित करण्यात आलं, जे 3000 crores हे त्याचं लिमिट आहे. आणि हे रुपीजमध्ये मी सांगतो तुम्हाला, की मिलियन मधली अमाऊंट आहे. ओके, त्यामुळे 3000 crores हा त्याच्यातला मॅक्सिमम लिमिटचा भाग आहे. दुसरा याच्यातला मुद्दा कळीचा असा आहे, की शासनाने 3 गोष्टी आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. जरी तुम्ही प्रायव्हेट प्लेयर्स आलेले असले तिथं, तरी 3 गोष्टी आपल्याकडे ठेवलेल्या आहेत. पहिली गोष्ट ठेवली शासनाने, की कोणत्याही प्रायव्हेट प्लेयरला लायसन घ्यावं लागणार आहे. हा पहिला मुद्दा. ओके, तो शासनाने आपल्याकडे ठेवला. दुसरा मुद्दा जो आहे, त्याचं ओव्हरऑल मॉनिटरिंग जे आहे, ओके, कंप्लायन्स, आपण जे नियम बनवू त्याचं कंप्लायन्स आणि त्याचं मॉनिटरिंग, हे शासनाने आपल्याकडे ठेवलंय. आणि तिसरा जो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, की याच्या माध्यमातून जी एनर्जी निर्माण होणार आहे किंवा जे फ्युल निर्माण होणार आहे, ते कोणाला सेल करायचं या बाबतीमध्ये शासनाने कंट्रोल आपल्याकडे ठेवलाय. म्हणजे जरी आपण प्रायव्हेट प्लेयर्सला अलाउड करत असलो, तरी शासनाने आपल्याकडे 3 गोष्टी या प्रामुख्याने ठेवलेल्या आहेत. आता याच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जरी एखादा दुर्घटना भारतामध्ये भविष्यात घडली न्यूक्लिअरच्या बाबतीमध्ये, तर 2010चा जो कायदा होता त्याच्यानुसार तुम्ही सप्लायर आणि ऑपरेटर या दोघांनाही आपल्या न्यायालयामध्ये तुम्ही त्यांच्यावरती खटला चालू शकत होता. मात्र आता ती प्रोव्हिजन काढण्यात आली शांती बिलामध्ये. आता गव्हर्नमेंटनीच एक बोर्ड तयार केलेला आहे आणि त्या बोर्डच्या समोर याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही रुटीन कोर्टामध्ये ही सुनावणी होणार नाहीये. त्यामुळे हाही एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे तरतुदीचा, तो देखील आपण प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे. आता एवढं सगळं विधेयक झाल्यानंतर आपण अशी अपेक्षा करू शकतो का, की तात्काळ फॉरेन कंपन्या आपल्याकडे येतील आणि त्या आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करतील? तर मित्रांनो, ते आपल्याला वेळ ते सांगेलच काय आहे भविष्यामध्ये. परंतु केवळ आपण सप्लायरची जबाबदारी काढून टाकली किंवा त्यांना सूट दिली,
म्हणून तात्काळ सगळे इन्व्हेस्टर्स आपल्याकडे येतील, खाजगी कंपन्या आपल्याकडे येतील असं नाहीये. याचं कारण लक्षात ठेवा, की याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न जो भविष्यामध्ये उद्भवणार आहे. तो प्रश्न हा आहे, की ज्याच्यातनं जी न्यूक्लिअर एनर्जी तयार केली जाईल, प्रायव्हेटच्या पार्टनरशिपमधनं किंवा एखाद्या प्रायव्हेट प्लांटच्या माध्यमातनं, त्याचं प्राइसिंग म्हणजे त्याची किंमत आणि हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण जी प्रायव्हेट कंपनी येईल, ती तिच्या टर्म्स कंडिशन घेऊन येईल. त्यांना लागणारा एकूण सगळं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, त्यानुसार न्यूक्लिअर एनर्जीचं जे किमती आहेत, त्या वाढण्याची शक्यता आहे. आता ते मी तुम्हाला ते पण सांगतो का वाढण्याची शक्यता आहे. ते यासाठी आहे, की जर तुम्ही अमेरिकन कंपनी आपल्याकडे एखादी भारतामध्ये आली, वेस्टिंगहाऊस आली, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अमेरिका जरी रिएक्टर्स तयार करत असला, तरी अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी म्हणजे ह्या सगळ्या न्यूक्लिअर सेक्टरमधलं टेक्नॉलॉजी अमेरिकेने आउटसोर्स केली आहे आणि ती आउटसोर्स करून जपानला दिली आहे. आणि जपानची तोशिबा कंपनी जी आहे, ती याला पूर्णपणे कंट्रोल करते. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अमेरिकेच्या सुद्धा न्यूक्लिअर प्रोग्रामवरती जो कंट्रोल आहे, तो प्रामुख्याने जपानचा आहे. तुम्ही फ्रान्सचं उदाहरण घ्या. फ्रान्स हा सेकंड हायेस्ट न्यूक्लिअर एनर्जी प्रोडक्शन करणारा देश आहे. पण फ्रान्स जे रिएक्टर तयार करतो ते फ्रान्समध्ये होत नाही, ते फिनलँड या देशामध्ये होतात. त्यामुळे जर तुम्ही अमेरिकेचा विचार केला, तर अमेरिकन कंपनीला जरी तुमच्याकडे यायचं असेल, तर जपानची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे आणि जपान थोडा हेजिटंट आहे. कारण लक्षात घ्या, जपानला दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकले गेले होते. त्याची भयानक मोठे परिणाम जपानला वर्षानुवर्ष सहन करावे लागले आणि नंतर फुकुशिमाची ट्रॅजेडी घडली 2011ची. त्यामुळे जपान थोडा हेजिटंट असतो या बाबतीमध्ये. आता जपानबरोबर आपले फार चांगले संबंध आहेत, त्यामुळे तो प्रश्न येत्या काळामध्ये दूर होईल. मात्र हा आणि त्याच्यामुळे प्राइसिंग वाढणार आहे, हा मुद्दा. दुसरा, जसं फ्रान्सचं सांगितलं, फ्रान्स अरेवा कंपनी आली, तरी त्याच्यामध्ये त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी आउटसोर्स कराव्या लागतात, बाहेरनं घ्याव्या लागतात फिनलंडकडनं वगैरे. त्यामुळे ती कंपनी म्हणजे त्यांची जी प्राइस होणार आहे ह्या न्यूक्लिअर एनर्जी थोडीशी कॉस्टली असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जगामध्ये सगळ्यात चीपेस्ट न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस करणारा हा आपला देश आणि आपली न्यूक्लिअर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि सर्वात ऑप्टिमम ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची किंमत ही भारताकडनं आहे. कारण भारताकडे ती पोटेन्शियल आहे आणि आपण अत्यंत कमी खर्चामध्ये न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस करतो. मात्र जेव्हा प्रायव्हेट प्लेयर्स याच्यामध्ये येतील, तेव्हा कदाचित यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी आहे ती तुलनात्मकदृष्ट्या ती महाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा देखील मुद्दा, प्राइसिंगचा मुद्दा, हा आपल्यासाठी कळीचा मुद्दा असणार आहे. मात्र आता एक होईल, की सप्लायरची रिस्पॉन्सिबिलिटी काढून टाकल्यामुळे आणि जागतिक कायद्याबरोबर आपण गेल्यामुळे आता एक प्लॅटफॉर्म तयार झालाय. त्यामुळे तुम्हाला पुढच्या काळामध्ये ॲटलिस्ट कंपन्यांकडनं आपल्याकडे विचारणा सुरू होणं हा एक भाग होईल आणि प्राइसिंगचं निगोशिएशन जो पार्ट आहे तो येत्या काळामध्ये सांगता येईल. मात्र हे दोन्ही कायद्यांमधल्या ह्या सुधारणा अतिशय गरजेच्या होत्या. जसं आपण आता अनेक सेक्टर्समध्ये म्हणजे इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% FDI आपण आता अलाउड केलेला आहे. त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ हा करणारच आहे. आणि जसं मी बँकिंग सेक्टरमध्ये पण सांगितलं, की खाजगी बँकिंग सेक्टरमध्ये आपण FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. आता गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर बँक्समध्ये देखील FDIच्या बाबतीमध्ये विचार करते. याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे बँकिंग सेक्टर रिफॉर्म्सवरती. तो मी माझ्या बोल व्हिडिओच्या याच्यावरती बघू शकता. पण आता या बाबतीमध्ये आपण अपेक्षा करू, की जर आपल्याला विकसित भारताचं उद्दिष्ट गाठायचं असेल, भारताला प्रॉडक्ट नेशन बनवायचं असेल, भारताला इंडस्ट्रियलाइज नेशन बनवायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनवायचं असेल, तर एनर्जीचा मोठा प्रश्न हा निर्माण होणार आहे. एनर्जीची गरज जी आहे ती मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरती वाढत चाललेली आहे. भारतामध्ये एनर्जीची गरज वाढत चाललेली आहे आणि थर्मल म्हणजे कोळशापासून विजेच्या उत्पादनाला मर्यादा आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा पर्यावरणाचं प्रदूषणाचा आहे. आणि भारताची कमिटमेंट आहे इंटरनॅशनल लेवलला, की भारत 2050 पर्यंत या लेवलपर्यंत CO2चं इमिशन हा स्केल डाऊन करेल, म्हणजे कमी करेल. आता भारत त्या कमिटमेंटपासून बाजूला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस हे शोधावे लागणार आहेत आणि न्यूक्लिअर एनर्जी हा त्याच्यासाठी अत्यंत पॅरामाउंट अशा प्रकारचा आणि अत्यंत महत्त्वाचा एनर्जीचा सोर्स असल्यामुळे अशा प्रकारचं बिल आणणं, रिफॉर्म्स करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आपण अशी अपेक्षा करू, की हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानंतर ज्या फॉरेनच्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत, त्या भारतीय कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर्समध्ये अशा स्वरूपाचे न्यूक्लिअर प्लांट्स करतील आणि त्याच्या माध्यमातून भारताची जी 2047 पर्यंतची 100 गीगावॅटची आपली उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे न्यूक्लिअर एनर्जीचं, ते पूर्ण होईल अशा प्रकारची अपेक्षा करू.